हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई व लिपिकसाठी विज्ञानावर आधारित 50 असे प्रश्न पाहणार आहोत आणि हे वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले प्रश्न आहेत. आणि आजचं विज्ञानमधील जीवनसत्वे नावाचं जे प्रकरण आहे किंवा जीवनसत्व नावाचं जे टॉपिक आहे त्याच्यावर आधारित आपण 50 प्रश्न पाहणार आहोत. व्हिटॅमिन्सवर आधारित हे प्रश्न आहेत आणि शिपाई परीक्षेसाठी खास करून यावर प्रश्न विचारले जातात. लिपिडसाठी सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला शिपाई पदासाठी हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये हायकोर्टने पिऊनचे घेतलेले जे ॲक्च्युअलमधले पेपर आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, हे सगळे दिलेले आहेत. प्लस 150 पेक्षा जास्त टेस्ट मी स्वतः काढलेले आहेत, त्याही यामध्ये तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. आणि यातले जशाच तसे प्रश्न ॲक्च्युअल परीक्षेमध्ये येणार आहेत याची मला तरी खात्री आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा आजार होतो? तर सर्वांना माहिती आहे की जीवनसत्व अ हे जे आहे ना, त्या जीवनसत्व अ च्या अभावामुळे रातांधळेपणा हा आजार होतो. तर जीवनसत्व अ हे त्याचं उत्तर आहे. व्हिटॅमिन ए असंही आपण त्याला म्हणतो. त्याच्या पुढे लिंबू वर्गातील फळांमध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? तर लिंबू वर्गीय जी फळं असतात ना त्यामध्ये जीवनसत्व क मुबलक प्रमाणामध्ये आढळते, त्याला व्हिटॅमिन सी असं म्हणतो. तर जीवनसत्व क हे लिंबू वर्गीय फळांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? तर सूर्यप्रकाशामुळे पासून जीवनसत्व ड आपल्याला मिळत असतं. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये सूर्यप्रकाशात उभं राहिल्यानंतर त्वचेच्या खाली जीवनसत्व ड निर्माण होतं पहा. खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे? तर याच्यामध्ये पाण्यात विरघळणारे जे जीवनसत्व आहे ना ते आहे जीवनसत्व ब. मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. एकूण जीवनसत्व 6 आहेत पहा. कोणकोणते आहेत ती? जीवनसत्व अ त्यालाच आपण व्हिटॅमिन ए म्हणतो. जीवनसत्व ब त्याला व्हिटॅमिन बी म्हणतो. जीवनसत्व क व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ड व्हिटॅमिन डी, जीवनसत्व ई व्हिटॅमिन ई आणि जीवनसत्व के त्याला व्हिटॅमिन के असं म्हणतो. तर याच्यामध्ये ही जी ब आणि क आहेत ना ही पाण्यामध्ये मिसळणारी जीवनसत्व आहेत, हे लक्षात ठेवा. पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्व 2च आहेत, ब आणि क. आणि ही जी बाकीची आहेत ना अ ड ई आणि के, ही 4 जीवनसत्व ही मेदामध्ये किंवा फॅट्समध्ये विरघळणारी जीवनसत्व आहेत. तर हे लक्षात ठेवा सर्वांनी. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट 5वा प्रश्न आहे आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे या व्हिडिओला. स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर स्कर्वी हा जो रोग आहे ना हा जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे होतो. आणि स्कर्वीमध्ये काय होतं तर हिरड्यांमधनं रक्त बाहेर येतं पहा. त्याच्या पुढे रक्ताची गुठळी होण्यास कोणते जीवनसत्व मदत करते? काय प्रश्न आहे आपला? एक मिनिट. रक्ताची गुठळी होण्यास म्हणजे ब्लड क्लॉटिंग ज्याला म्हणतो, कोणते जीवनसत्व मदत करते? तर ते आहे जीवनसत्व के. म्हणजे रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व के महत्वाचं असतं, हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे 7वा प्रश्न आहे आता. आणि हा प्रश्न बरेचसे परीक्षांना खूप परीक्षांना रिपीट झालेले प्रश्न आहेत बरं याच्यातले बरेचसे. बेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर बेरी हा जो रोग आहे ना हा ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. पण ब जीवनसत्वामध्ये सुद्धा B1 हे जे जीवनसत्व आहे याच्या अभावामुळे बेरी हा आजार होतो, तेही लक्षात असू द्या. चला त्याच्या पुढे 8वा प्रश्न आहे. आवळा या फळात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? तर आवळा हे जे फळ आहे ना त्याच्यामध्ये जीवनसत्व क हे सर्वाधिक असतं. आवळ्यामध्ये सर्वाधिक काय असतं? जीवनसत्व क असतं, हे लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे 9वा प्रश्न आहे आता. हाडांच्या मजबूतीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर हाडांच्या मजबूतीसाठी जीवनसत्व ड आवश्यक असतं, जे की आपल्याला कोवळ्या उन्हामध्ये मिळत असतं सूर्याच्या प्रकाशापासून. 10वा प्रश्न आपण पाहूयात. पेलागरा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर पेलागरा हा जो रोग आहे ना हा नायसिन या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ब हे त्याचं उत्तर आहे, नायसिन. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये तुम्हाला
हायकोर्टने ॲक्च्युअलमध्ये लिपिडचे घेतलेले जे पेपर आहेत ना ते सगळेच्या सगळे पेपर दिलेले आहेत, प्लस 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेले आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट ह्या 350 पेक्षा जास्त दिलेल्या आहेत. खूप छान तुमचा सराव होईल आणि यातले जशाच तसे प्रश्न ॲक्च्युअल परीक्षेमध्ये सुद्धा येणार आहेत. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा भरतीच्या फोल्डरमध्ये जाऊन हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. चला त्याच्यानंतर आता 18 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे पहा, कोणत्या जीवनसत्वाला सौंदर्य जीवनसत्व म्हणजे ब्युटी व्हिटॅमिन असेही म्हणतात. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई किंवा जीवनसत्व ई यालाच काय म्हणलं जातं, तर सौंदर्य जीवनसत्व किंवा ब्युटी व्हिटॅमिन असं त्याला म्हटलं जातं. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, कोणत्या जीवनसत्वात कोबाल्ट हा धातू असतो. आता याच्यामध्ये ना व्हिटॅमिन बी किंवा B12 हे जे जीवनसत्व आहे त्याच्यामध्ये कोबाल्ट हा धातू असतो. तर B12 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 13 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. गाजरामध्ये कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. तर गाजरामध्ये ना जीवनसत्व अ हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं. जीवनसत्व अ हे त्याचं उत्तर आहे. त्यालाच आपण व्हिटॅमिन ए असं सुद्धा म्हणतो. रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे. तर रेटिनॉल हे जे आहे ना हे जीवनसत्व अ चं रासायनिक नाव आहे. रेटिनॉल हे कुणाचं रासायनिक नाव आहे, तर जीवनसत्व अ म्हणजेच व्हिटॅमिन ए चं रासायनिक नाव आहे. लहान मुलांमध्ये होणारा मुडदूस, आता मुडदूसला इंग्लिशमध्ये रिकेट्स म्हणतात हे पण माहिती असू द्या. याच्यामध्ये पाय वाकडे होतात बरं का. मुडदूस तुम्ही लंगडं पाहिलं ना तर कोणता पिक्चर सैराट मधलं, तर तर ते मुडदूस किंवा रिकेट तसे पाय वाकडे होतात. तर हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर लहान मुलांमध्ये होणारा जो मुडदूस आहे किंवा रिकेट आहे हा जीवनसत्व ड च्या अभावामुळे होणारा आजार आहे. ब हे त्याचं उत्तर आहे. जीवनसत्व ड हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा, अँकोर्बिक ऍसिड हे कोणत्या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे. तर अँकोर्बिक ऍसिड हे जे आहे ना हे जीवनसत्व ट चे शास्त्रीय नाव आहे. ट हे त्याचं उत्तर आहे. जीवनसत्व ट चं शास्त्रीय नाव काय आहे, तर अँकोर्बिक ऍसिड हे त्याचं उत्तर आहे. वांझपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो. तर वांझपणा जो आहे ना तो जीवनसत्व ई च्या कमतरतेमुळे येऊ शकतो. अ हे त्याचं उत्तर आहे. जीवनसत्व ई. चला त्याच्या पुढे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे नाही, म्हणजे फॅटमध्ये विरघळत नाही असं जीवनसत्व कोणतं. तर मी वरच माहिती दिली, जीवनसत्व अ विरघळतं, जीवनसत्व ड विरघळतं, जीवनसत्व ई विरघळतं, पण ब विरघळत नाही. म्हणजे जीवनसत्व ब आणि क हे पाण्यात विरघळणारे आहेत आणि अ ड ई आणि के, क आणि के मध्ये कन्फ्यूज होऊ नका. सी आणि के असं आहे ते इंग्लिशमध्ये. तर क आणि आपलं अ ड ई आणि के हे 4 जीवनसत्व मेदामध्ये किंवा फॅट्समध्ये विरघळणारी आहेत. त्याच्या पुढे आता 19 नंबरचा प्रश्न आहे पहा मित्रांनो. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे, इतके छान प्रश्न मी घेत आहे. कोणत्या जीवनसत्वामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते. तर जीवनसत्व क मुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते. जीवनसत्व क हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 20 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. कॅल्शिफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे नाव आहे. तर कॅल्शिफेरॉल हे जे आहे ना हे जीवनसत्व ड चे रासायनिक नाव आहे. जीवनसत्व ड हे त्याचं उत्तर आहे. अजून 30 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्हीसाठी एकच ई बुक पाहिजे असेल तर न्यायालय भरती ई बुक आहे. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्हीचे ॲक्च्युअलमध्ये झालेले सगळे पेपर दिलेले आहेत. दोन्हीचा जो काही सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस वन लाईनर स्वरूपात दिलेला आहे. प्लस सरावासाठी भरपूर प्रश्न लिपिक आणि शिपाई दोन्हीचे पण मी काढलेले भरपूर प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. तर लिपिक आणि शिपाई दोन्हीसाठी एकच परिपूर्ण कोर्स म्हणजे न्यायालय भरती ई बुक आणि याची फी फक्त 200 प्लस GST आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया. प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. त्याच्यानंतर आता 21 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न आहे पहा, दुधामध्ये कोणते जीवनसत्व नसते असं दिलंय. काय दिलंय आपल्याला, दुधामध्ये कोणतं जीवनसत्व नसतं. तर दुधामध्ये न जीवनसत्व क नसतं. क हे त्याचं उत्तर आहे. दुधामध्ये काय नसतं, जीवनसत्व क हे दुधामध्ये नसतं. सॉरी. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, ॲनिमिया काय म्हणत आहे मी, ॲनिमिया हे नाव सोडून द्या. रक्ताल्पता म्हणजे रक्त कमी प्रमाण होणं, त्याला रक्त अल्पता असं म्हटलेलं आहे. तर ॲनिमिया हे लक्षात ठेवा किंवा रक्त कमी प्रमाणात होणे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतं.
तर जीवनसत्व B12 याच्या अभावामुळे होतो. लोहाच्या अभावामुळे सुद्धा ॲनिमिया होतो बरं का, ते पण माहिती असू द्या, त्यावर सुद्धा बऱ्याच परीक्षांना आलेला प्रश्न आहे. थायमिन हे कोणत्या जीवनसत्वाचे नाव आहे? तर थायमिन हे जे आहे ना, B1 जीवनसत्व B1 या जीवनसत्वाचं नाव काय आहे? थायमिन असं आहे. हिरड्यांमधून रक्त येणे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेचे लक्षण आहे? मी तुम्हाला सांगितले की जीवनसत्व ट झालं, टच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो, म्हणजेच हिरड्यांमधून रक्त बाहेर येतं. तर काय उत्तर आहे त्याचं? जीवनसत्व ट हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्यानंतर आता 25 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न आहे पहा, या पुढचा प्रश्न आहे, अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर अंड्याचा जो पिवळा बलक आहे त्याच्यामध्ये जीवनसत्व ड हे असतं. हे त्याचं उत्तर आहे. जीवनसत्व ड हे अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये असतं. अंड्याला पिवळा बलक एक असतो आणि पांढरं वरचं आवरण असतं. टोकोफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर टोकोफेरॉल हे जे आहे ना, हे जीवनसत्व ई या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे. तर जीवनसत्व ईचं रासायनिक नाव काय आहे? टोकोफेरॉल हे त्याचं रासायनिक नाव आहे. कोणत्या जीवनसत्वाला एच जीवनसत्व असेही म्हणतात? तर याच्यामध्ये ना, बायोटिन हे जे जीवनसत्व आहे त्याला जीवनसत्व एच असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्या पुढे आता 28 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा, कमीत कमी 500 लाईक झाले पाहिजे. फायलोक्विनोन हे कोणत्या जीवनसत्वाचे नाव आहे? तर फायलोक्विनोन हे जीवनसत्व के, व्हिटॅमिन के ज्याला आपण म्हणतो, त्याचं रासायनिक नाव आहे. क आणि के, जीवनसत्व क म्हणजे व्हिटॅमिन सी, जीवनसत्व के म्हणजे व्हिटॅमिन के. डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे जीवनसत्व कोणतं आहे? तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचं जीवनसत्व हे जीवनसत्व अ आहे. हे त्याचं उत्तर आहे. की जीवनसत्व अ हे कसं आहे? डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचं जीवनसत्व आहे. तांदूळ पॉलिश केल्यावर त्यातील कोणते जीवनसत्व नष्ट होते? तर तांदूळ पॉलिश केल्यानंतर त्यातील थायमिन म्हणजेच जीवनसत्व B1 हे नष्ट होतं. कोणतं नष्ट होतं? एक मिनिट. थायमिन म्हणजेच काय? जीवनसत्व B1 त्याच्यातनं नष्ट होतं. चला त्याच्या पुढे 31 नंबरचा प्रश्न आहे. आता प्रश्न आहे, मांस आणि यकृतामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? तर मांस आणि यकृतामध्ये जीवनसत्व B12 भरपूर प्रमाणामध्ये आढळतं. ब हे त्याचं उत्तर आहे. जीवनसत्व B12 यामध्ये म्हणजे हे कशामध्ये आढळतं? मांस आणि यकृतामध्ये. जे नॉनव्हेज खातात त्यांना माहिती आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते जीवनसत्व प्रभावी आहे? तर शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्व क किंवा व्हिटॅमिन सी अतिशय प्रभावी आहे. त्याच्या पुढे आता 33 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. मानवी शरीरात कोणत्या जीवनसत्वाचा साठा होत नाही? तर आपल्या मानवी शरीरामध्ये जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क यांचा साठा होत नाही. त्याचं कारण असं आहे की हे पाण्यामध्ये विरघळतात आणि पाण्यामध्ये विरघळत असल्यामुळं ते लगेच शरीरातून बाहेर फेकले जातात. त्यामुळे यांचा साठा होत नाही. जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क या दोन जीवनसत्वांचा मानवी शरीरामध्ये साठा होत नाही, लक्षात ठेवा. शरीरातील कॅल्शियमच्या शोषणासाठी कोणते जीवनसत्व गरजेचे असते? तर शरीरातील कॅल्शियमच्या शोषणासाठी जीवनसत्व ड हे गरजेचं असतं. म्हणजे आपल्या हाडांच्या मजबूती करण्यासाठी जीवनसत्व ड लागतं, हे लक्षात ठेवा. जीवनसत्व अ डोळ्यासाठी महत्वाचं आहे. रोगप्रतिकारक शक्तीसाठी जीवनसत्व क लागतं. रिबोफ्लेविन हे कोणत्या जीवनसत्वाचे नाव आहे? तर रिबोफ्लेविन हे जे आहे ना, जीवनसत्व B2 याचं नाव आहे. कोणाचं नाव आहे? जीवनसत्व B2 किंवा B2 याचं नाव रिबोफ्लेविन असं रासायनिक नाव आहे. ओठ आणि त्वचेला भेगा पडणे हे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतं? तर ओठ आणि त्वचेला भेगा पडणे हे जीवनसत्व B2 किंवा B2 या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतं. हे त्याचं उत्तर आहे. अजून आपल्याला 15 प्रश्न पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये 500 प्लस GST इतकी कमी फी आहे, पण त्याच्यामध्ये न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट प्लस टेस्ट सिरीज असे 400 रुपयाचे 2 कोर्स मोफत दिलेले आहेत. प्लस याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, इतिहास, भूगोल, राज्यघटना यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा दिलेले आहेत. आणि न्यायालय भरतीला तर फायदा होणारच आहे, पण आगामी 1 वर्षापर्यंत ही व्हिडिओ तुमच्याकडे असतात.
जेवढ्या परीक्षा होणार आहेत ना, ज्या ज्या परीक्षेला हे विषय आहेत, त्या सगळ्या परीक्षांना हा रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त पडणार. हा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स तुम्हाला उपयुक्त आहे. आणि फी फक्त खूपच कमी आहे, 500 प्लस GST. त्यात 400 रुपयाचे 2 कोर्स मोफत आहेत. चला, त्याच्यानंतर आता 37 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे 37 नंबरचा, पॅन्टोथेनिक ऍसिड हे कोणत्या जीवनसत्वाला म्हणतात? तर पॅन्टोथेनिक ऍसिड हे जे आहे ना, हे जीवनसत्व B5 किंवा B5 याला पॅन्टोथेनिक ऍसिड असं म्हटलं जातं. गर्भावस्थेत स्त्रीला कोणत्या जीवनसत्वाची जास्त गरज असते? आता त्याला आपण फॉलिक ऍसिड असं सुद्धा म्हणतो बरं का. म्हणजे गर्भावस्थेमध्ये स्त्रीला फॉलिक ऍसिडची जास्त गरज असते. व फॉलिक ऍसिड म्हणजे कोणतं जीवनसत्व आहे माहिती आहे का? तर B9. जीवनसत्व B9 किंवा जीवनसत्व B9 त्यालाच आपण फॉलिक ऍसिड असं म्हणतो. बऱ्याच परीक्षांना प्रश्न आलेला आहे. सूर्यप्रकाश त्वचेवर पडल्यावर कोणते जीवनसत्व तयार होते? तर सूर्यप्रकाश त्वचेवर पडल्यानंतर जीवनसत्व ड तयार होतं. हे त्याचं उत्तर आहे. सूर्यप्रकाश त्वचेवर पडल्यानंतर कोणतं जीवनसत्व तयार होतं? तर जीवनसत्व ड तयार होतं. झिरोथॅल्मिया हा डोळ्यांचा आजार कशामुळे होतो? तर झिरोथॅल्मिया हा जो डोळ्यांचा आजार आहे ना, हा जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होतो. कशामुळे होतो? जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे झिरोथॅल्मिया हा डोळ्यांचा आजार होतो. कोणते जीवनसत्व अन्न शिजवताना लवकर नष्ट होते? आता याच्यामध्ये ना जीवनसत्व क मी तुम्हाला परत सांगत आहे की जे पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहेत ना, जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क हे अन्न शिजवताना लवकर नष्ट होतात. पण पर्यायानुसार याचं उत्तर काय आहे? जीवनसत्व क हे त्याचं उत्तर आहे. बायोटीन हे जीवनसत्व कशासाठी महत्वाचे आहे? तर बायोटीन हे जे जीवनसत्व आहे ना, केस आणि त्वचेसाठी महत्वाचं असतं. बायोटीन कशासाठी महत्वाचं आहे? तर केस आणि त्वचेसाठी बायोटीन हे जीवनसत्व महत्वाचं असतं. त्याच्या पुढे आता 43 नंबरचा प्रश्न आहे पहा. गोल्डन राईस मध्ये कोणते जीवनसत्व असते? तर आपलं जे गोल्डन राईस असतो ना, त्याच्यामध्ये जीवनसत्व अ मोठ्या प्रमाणामध्ये असतं. अ हे त्याचं उत्तर आहे. गोल्डन राईस मध्ये जीवनसत्व अ असतं. पायरिडॉक्सिन हे कोणत्या जीवनसत्वाचे नाव आहे? तर पायरिडॉक्सिन हे जे आहे ना, जीवनसत्व B6 चे नाव आहे. पायरिडॉक्सिन हे कशाचं नाव आहे? जीवनसत्व B6चं. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं जर वाटलं, माझ्या सांगण्याच्या वर्गात होऊ शकतं चूक एखादी, तर कमेंटमध्ये सांगा, नंतरच्या व्हिडिओमध्ये करेक्शन केलं जातं. कोणत्या जीवनसत्वाला सनशाईन व्हिटॅमिन असं म्हणतात? तर याच्यामध्ये ना, सनशाईन जो व्हिटॅमिन आहे तो आहे जीवनसत्व ड. सन म्हणजे सूर्य, सूर्याच्या किरणापासून मिळणारा, म्हणून सनशाईन जीवनसत्व. तर जीवनसत्व ड हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्यानंतर 43 नंबरचा प्रश्न आहे पहा. कोणत्या जीवनसत्वाचा अभाव असल्यास जखमेतून रक्त थांबत नाही? तर जीवनसत्व केचा जर अभाव असेल तर रक्त गोठतच नाही, म्हणजे जखमेतून रक्त थांबत नाही, ते रक्त कंटिन्यू वाहत राहतं. जीवनसत्व के हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता माशांच्या यकृताच्या तेलात कोणते जीवनसत्व असते? खूप परीक्षांना रिपीट झालेला प्रश्न आहे बरं का हा. तर माशांचं जे यकृताचं तेल असतं त्याला कॉड लिव्हर ऑइल असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये जीवनसत्व अ आणि जीवनसत्व ड असतं. काय असतं? जीवनसत्व अ आणि जीवनसत्व ड असतं. त्याच्यामध्ये माशांच्या यकृताच्या तेलामध्ये. अँटी इन्फेक्शन जीवनसत्व कोणते आहे? आता अँटी इन्फेक्शन जीवनसत्व आहे जीवनसत्व अ. अ हे त्याचं उत्तर आहे. अँटी इन्फेक्शन जीवनसत्व कोणतं आहे? तर जीवनसत्व अ हे अँटी इन्फेक्शन जीवनसत्व आहे. त्याच्या पुढे 49 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते जीवनसत्व यकृतात साठवले जाते? आता यकृतामध्ये साठवलं जाणारं जीवनसत्व जे आहे ना, ते आहे पहा जीवनसत्व अ, जीवनसत्व ड, जीवनसत्व ई. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. ड हे त्याचं उत्तर आहे की वरील तीनही यकृतामध्ये साठवले जाणारे जीवनसत्व आहेत. सायनोट्रोबालामिन हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर सायनोट्रोबालामिन हे जे आहे ना, ते व्हिटॅमिन B12 किंवा जीवनसत्व B12 याचं नाव आहे. सायनोट्रोबालामिन हे व्हिटॅमिन B12चं नाव आहे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये पिऊनचे झालेले पेपर दिलेले आहेत आणि मी स्वतः काढलेल्या 150 पेक्षा जास्त टेस्ट आहे. आणि हे जे मी सराव पेपर घेत आहे हे सुद्धा यामध्ये सगळे दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.